पिंपळगाव रेणुका येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामात राजकीय अडथळा. शाळेच्या बांधकामात राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न. गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य अवघड्यावर. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव जालना जिल्ह्यातील ग्रामीण विकास कामात नावारूपास आलेले गाव असून येथे जिल्हा परिषद शाळा ही निजामकालीनच आहे. मात्र या गावाचं दुर्दैव आहे, भोकरदन तालुक्यातील बऱ्याच शाळा या प्रगतीपथावर आहेत, मात्र पिंपळगाव रेणुका येथील जिल्हा परिषद शाळा ही आजही निजामकालीनच असून शाळेची अत्यंत दुर्दशा झाली असून बकाल अवस्था झाली आहे. सुभाषराव देशमुख हे जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जिल्हा परिषद शाळेसाठी बांधकामाची मंजुरी आणली होती, परंतु त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाने ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे सदरील 9 खोल्या या बाहेर गावाला देण्यात आल्यामुळे शाळेचे बांधकाम तेव्हापासून रखडले. नंतर सदरील मोडकळी झालेले बांधकाम ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी शाळा बांधकामासाठी रीतसर परवाना काढून शाळा बांधकाम ही चालू झाले, परंतु यामध्ये राजकीय हेवेदेवे व मानपान यामध्ये मोठेपणा कोणत्या पार्टीने घ्यायचा अशा भानगडीत या शाळेचे बांधकाम रखडले आहे. आता असलेल्या जुन्या इमारतीचे बांधकाम व रिपेरिंग आणि प्लास्टरचे काम सुद्धा तक्रार देऊन बंद पाडलेले आहे. सदरील कामांमध्ये मुद्दाम होऊन राजकीय षडयंत्र काम करून बंद पडण्यात येत आहे, असे शिवा पाटील अहेरे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. आपल्या भोकरदन जाफराबाद तालुक्याचे माननीय आमदार तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती बीडीओ यांनी पिंपळगाव रेणुका येथील जिल्हा परिषद शाळेची झालेली दुर्दशा व लहान चिमुकल्यांची होत असलेली गैरसोय आपण स्वतः पाहावी. कारण पावसाळा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी शाळेच्या खोल्यात शिल्लक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. यामध्ये कोणतीही राजकारण न आणता शाळेचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी गावातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे पालक करीत आहेत. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख, भोकरदन.